पुण्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका रीलमुळे आता थेट कायदेशीर कारवाईचा इशारा मिळाल्याने चर्चांना उधाण आले. रील बनवणं मजेशीर असू शकतं, पण नियम मोडले तर त्याचे परिणाम गंभीर असतात. हेच या प्रकरणातून स्पष्ट झाले. पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच PMPLने पुणे स्थित इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. PMPLच्या म्हणण्यानुसार संबंधित रील ही PMPL बसमध्ये कोणतीही पूर्व परवानगी न घेता शूट करण्यात आली. ही बाब नियमबाह्य असून अधिकृत मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आलाय. या रीलमध्ये PMPLचा अधिकृत गणवेश, ई तिकीट मशीन आणि अधिकृत बॅज वापरण्यात आल्याचं नमूद करण्यात आले. महामंडळाच्या मते ही सर्व साधन सामग्री अधिकृत परवानगीशिवाय वापरणे बेकायदेशीर आहे. या रीलमध्ये महिला वाहकांचे चित्रण आक्षेपार्ह आणि अवमानकारक पद्धतीने करण्यात आल्याचा गंभीर आरोप PMPLने केला आहे. यामुळे महिला कर्मचाऱ्यांची प्रतिष्ठा, सन्मान आणि व्यावसायिक प्रतिमा मलिन झाल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे. PMPL अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारच्या कंटेंटमुळे संस्थेची सार्वजनिक प्रतिमा आणि विश्वासार्हता धोक्यात येते, विशेषतः सार्वजनिक वाहतूक सारख्या अत्यावश्यक सेवेबाबत. त्यामुळे संबंधित रील तत्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले असून भविष्यात कोणतेही PMPL संबंधित कंटेंट लेखी परवानगीशिवाय पोस्ट न करण्याचा इशाराही देण्यात आलाय. तसेच इन्फ्लुएन्सरला 7 दिवसांच्या आत स्वारगेट येथील शंकरशेठ रोडवरील PMPL मुख्यालयात हजर राहून लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले. आदेशांचे पालन न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि जबाबदारी याचा समतोल राखणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. यावर तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स.